आज भिलार या ठिकाणी आपल्या सड्यावरती पुस्तकांच्या गावामध्ये आज खऱ्या अर्थानं हा पूर्ण पठार हे फुलांनी भरलेला आहे। जसं आपण मिनी स्वित्झर्लंड किंवा कासला बघतो त्याचप्रमाणे आमचं भिलार पठार ही खूप सुंदर प्रमाणे फुलत आहे। बऱ्याच प्रकारची फुले असतील, वनस्पती असतील, पक्षी असतील आज आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील। तर पर्यटकांनी याचा आनंद घेण्यासाठी खऱ्या अर्थाने भिलारला पुस्तकाच्या गावाबरोबरच या पर्यटक पठारांवरती भेट देऊन आनंद लुटावा। खऱ्या अर्थानं आपण जर म्हणलं तर कुठं मिनी स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असं आमचं पठार फुललेलं आहे। तर सगळ्या पर्यटकांनी इथे यावं हीच आमची सगळ्या भिलार ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती राहील। नमस्कार, मी आरव्ही काकडे, वन परिमंडळ अधिकारी गुरेघर। आज आपण नियक्षेत्र गुरेघरमधील मौजे भिलार येथे पुष्पपठारावर आलो आहोत। हे पुष्पपठार म्हणजे टोटली भिलारचं वनक्षेत्र हे 157 हेक्टर असून याच्यामध्ये आता चालू सीझनमध्ये विविध प्रकारचे फुलं फुललेले आहेत। जसं की चवर आहे, मिकी माऊस आहे, बाकी धनगरी पेटा त्याला गेंद म्हणतो, गेंद आहे, निलिमा आहे, विविध प्रकारचे फुलांनी सध्या हे पठार भरलेलं आहे। तर सर्व या एरियातल्या सर्व पर्यटकांना मी विनंती करतो की सध्या हा चालू हंगाम हा हे जे पुष्पपठार फुललेला आहे त्याचा सर्वांनी या पर्यटकांनी येऊन इथं आनंद घ्यावा। आणि विविध प्रकारचे इथं पॉइंट्स आहेत, जसं की टायगर केव आहे, परत आणखी क्रांतिकारकांची गुहा आहे, तसेच या ठिकाणाहून खाली धोम बलकवडीचा डॅम दिसतोय। तसंच तुम्हाला सनसेट आणि सनराईज सुद्धा या पठारावरून दिसतो आहे। तरी अशा विविध प्रकारच्या फुलांनी भरलेल्या पठाराचा सर्व पर्यटकांनी आनंद घ्यावा आणि भरभरून सहकार्य करावं। आणि भिलारवासी देखील आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत। आज या पुष्पपठारावर आम्ही फिरती केली। भिलारचे सामाजिक कार्यकर्ते नितीनदादा भिलारे, तसंच आपले ग्रामसेवकांना राजेंद्र चव्हाण आणि सरपंच शिवाजी भिलारे आणि माझे सहकारी जावीर साहेब, वनरक्षक गुरेघर आणि आमचे संजूदा भिलारे असे सर्वांनी मिळून आम्ही पुष्पपठार आज फिरती केली। आणि भविष्य काळात आम्ही याचा प्रस्ताव करणार आहोत आणि मायक्रोप्लॅन आराखडा तयार करून पर्यटनाखाली हे क्षेत्र घेण्याची ग्रामस्थांची आणि ग्रामपंचायतची ठराव संमत झालेला आहे। तरी भविष्यात याचा आम्ही वन विभागाच्या मार्फत विकसित करणार आहोत। तर पर्यटकांना विनंती करतो की चालू हंगाम हा खूप फुलांनी भरलेला आहे, तरी सर्वांनी याचा आनंद घ्यावा असं मी सर्व पर्यटकांना विनंती करतो।